माझे संग जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुकोबाराय म्हणतायत न लगे मुक्ती. मुक्ती म्हणजे लग्नामध्ये वाढतात ती मुक्ती, ती मुक्ती नाही. मुक्ती म्हणजे मोक्ष. मोक्षाचं इथं काय नाव आहे? मुक्ती. मुक्ती म्हणजे मोक्ष. सलोकता, समीपता, सायुज्यता, स्वरूपता, चार प्रकारचा मोक्ष आहे. तुकोबाराय म्हणतायत मला मोक्ष नकोय, न लगे मुक्ती. का मोक्ष का नकोय? तुकोबारायांना मोक्ष मोक्ष म्हणजे सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, सकल परमानंदाची प्राप्ती, त्याला म्हणतात मोक्ष. थोडं शास्त्रीय भाषेत सांगतो. अनिष्टाची निवृत्ती, इष्टाची प्राप्ती, त्याचं नाव मोक्ष. सोप्या भाषेत सांगतो, दुःखाची निवृत्ती, सुखाची प्राप्ती, त्याचं नाव मोक्ष. पण तरी तुकोबाराय म्हणतात मला मोक्ष नकोय. आता मुंगी आहे, मुंगी आणि साखर आहे. मग तुम्हाला साखर होणं आवडेल का मुंगी होणं आवडेल? काय आवडेल तुला? साखर. तुम्हाला माऊली? मुंगी. वा. बघा, साखर जरी झालं, आता ती लहान मुलगी, तिला बिचारीला काही अजून माहिती नाही, हो, पण तरी तिने प्रयत्न केला उत्तर देण्याचा. बरोबर आहे. मुंगी साखर जर साखरला खायला दिली, साखरला साखरची चव कळेल का? साखरची चव काढण्यासाठी आपल्याला मुंगी व्हावं लागेल. त्या मुंगी होणार तेव्हा आपल्याला सांगता येईल की साखर कशी आहे? गोड आहे. बरोबर आहे. गोड आहे म्हणजे नेमकी कशी आहे? मग त्या मुंगीने दुसऱ्या मुंगीला जर साखर दिली, मग ती मुंगी सांगेल तुला आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय, तुला आता जसं बरं वाटतंय ही साखर खाल्ल्यानंतर, याला म्हणतात गोड. काय म्हणतात? गोड. म्हणजे साखरची चव घेण्यासाठी साखरला साखरचं महत्व कळणार. साखरचं महत्व कळण्यासाठी जसं मुंगी होणं महत्वाचं आहे, मग तसं तुकोबाराय म्हणतात साखरला साखरची चव कळत नाही, याचा अर्थ आहे मोक्ष प्राप्त झाला म्हणजे त्याला भक्तीचा आनंद मिळत नाही. म्हणून तुकोबाराय मोक्ष नको म्हणताय. तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती परणी नवरी, आता दिवस चारी खेडी मिळू. देवा मला मोक्ष नको आहे, न लगे मुक्ती धन